हाय मित्रांनो, तर तुमचं न्यू ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर मी चाललेलो आहे कोल्हापूरला लग्नाला साहेबाला घेऊन. तर मी रॅपिडो करून आता चाललेलो आहे सेक्टर 12 खारघरमध्ये. तर मी गेल्याच्या नंतर पाहिलं गाडीमध्ये डिझेल नव्हतं. डिझेल भरायसाठी मी पंपाकडे चाललो. BPCच्या पंपावरती फक्त आम्ही डिझेल भरतो. बोलता फॉर्च्यूनर लेने के लिए। साहब बोलता फॉर्च्यूनर लेने के लिए। रॉन्ग स्टॉप. इसमें भीड़ बहुत लगता है यार। तर लई दिवसाच्या नंतर BPCच्या पंपावरती खूप गर्दी पाहिली मी. नाही तर एवढी गर्दी नसते. नहीं तो हम खाना उना बनाता था तब तक तो तुम ऐसे फंसा दिए। हम बोले 10 10 मिनट मिनट। में. पॉइंट चेक करा पॉइंट. तर हाय मित्रांनो, तर आपण गाडी घेऊया साफ करून. साफ केलेली कशी चांगली राहते गाडी. तर गाडी एकदम मस्त चकात केलेली आहे. एकदम तर मित्रांनो, आता वाजले 9:30. तर मी सकाळून निघलो होतो 12:30 वाजता. कोल्हापूरला पोहोचलोय 9:30ला. भरपूर टाईम लागला कारण की घाटामध्येच 3-4 तास गेले आमचे. ट्रॉफिक जास्तच होता आज कारण की उद्या परदिवशी सुट्टी आहे त्याच्यामुळे. तर आत्ताच पोहोचलेलो आहे मी जस्ट. याचं नाव आहे महेश. यांनी लव्ह मॅरेज केलेलं आहे. हाय मित्रांनो, तर रात्रीचे 12 वाजलेले आहेत. तर 12 वाजून गेलेले आहेत. मला लागली ती झोप. आता झोपायला लागलं तर लगेच मला कळालं पण नाही कशी सकाळ झाली. सकाळी उठलो मग मी निघलो. तर आता उरकून तयारी झालेली आमची. आता आम्ही जाणार लग्नाला आहे. आता निघतोयच. तिकडे लग्नाला जाता जाता सर म्हणाले ज्योतिबाचं दर्शन घ्यायला जाऊया आपण. तर आम्ही दर्शन घ्यायला चाललेलो आहे. आता सध्या पार्किंग मध्ये आहे. महाराष्ट्र के कोल्हापुर से 20 किलोमीटर दूर वाड़ी रत्नागिरी के पास स्थित है ज्योतिबा मंदिर। इसकी मान्यता स्थानीय लोगों में ज्योतिर्लिंग के समान है। लोग इसे केदारलिंगम भी कहते हैं इसके दर्शन से केदारनाथ के दर्शन का पुण्य मिलता है। मंदिर परिसर में शिवजी के 3 मंदिर हैं, जो उनके सत्य, रज और तम के प्रतीक हैं। यहाँ भगवान ज्योतिबा की मूर्ति 4 भुजाओं वाली है। कथा अनुसार जब दुष्ट राक्षस रत्नासुर इस क्षेत्र में आतंक मचा रहा था, तब भगवान शिव, भगवान विष्णु और भगवान ब्रह्मा ने एक रूप धारण करके उसका वध करने का फैसला किया। फिर तीनों देवता ज्योतिबा के रूप में अवतरित हुए और उन्होंने रत्नासुर का नाश करने में देवी महालक्ष्मी की मदद की। और बाद में भगवान ज्योतिबा ने इसी पर्वत पर अपना राज्य स्थापित किया। चैत्र और वैशाख के पवित्र महीनों के दौरान ज्योतिबा मंदिर में वार्षिक मेला लगता है। इस दौरान भक्त गुलाल से खेलते हैं, जिससे पूरा मंदिर और पहाड़ गुलाबी रंग से ढक जाता है। कहते हैं कोल्हापुर के महालक्ष्मी मंदिर के दर्शन के बाद यहाँ अवश्य दर्शन करने चाहिए। गर्दी खूप भरपूर आहे आणि आमचं काय VIP दर्शन झालंय का अर्ध्या तासाच्या आतमध्ये.
तर लग्नामध्ये माझ्या साहेबांनी त्याला 1,00,000 रुपयाचा चेक दिलेला आहे. तर मला गाडी चालायचा कंटाळा होता. सर म्हणलं बसा गाडी चालवला. तर सर गाडी चालवला. आम्ही चाललेलो आहे गोंदवल्याला. तर कारण की खूप पुढे ट्रॉफिक वगैरे दाखवत होतं, उशीर पण दाखवत होता. तर आज तर गुड नाईट मित्रांनो, भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये.